कापूस फुटता उधळलाली भूपाळी राम पारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। परत एकदा या देशामध्ये सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं सगळ्यांच्या मनातलं महाआघाडीचं सरकार 100% येणार आहे याच्याबद्दल शंका कोणाची नाही। या देशामध्ये एक विचित्र अशा पद्धतीच्या सर्वसामान्य लोकांच्या भावना या भाजपच्या संबंधी असताना यांनी या देशामध्ये 5 वर्षात केवळ आणि केवळ घोषणाबाजी केली, गोरगरिबाचं कल्याण केलं नाही, केवळ थापा मारल्या, यांना घराकडे पाठवायचा हा निर्धार केलेला असताना या देशातल्या सर्वसामान्यांच्या या प्रश्नापासून लोकांना बाजूला न्यायचं काम या भाजपच्या सरकारनं केलंय। दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार म्हणून सांगितलं। त्या देशातल्या 2 कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या नाही। खासदार साहेब, परवाच आलेल्या आकडेवारीनुसार त्या जीएसटी आणि नोटबंदीचा परिणाम या देशातल्या 2,30,00,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण ती घेऊन आम्ही या देशाच्या सर्वांगीण विकासाच्या कल्पना साकार करायचं संबंधीचं काम करत असताना त्यांचं केवळ नाव वापरायचं आणि वेगळं राजकारण करायच्या संबंधीचा प्रयत्न जर करत असेल तर छत्रपती ग्रुपचा छावा गप्प बसणार नाही। प्रमोद दादा, तुमचं जाहीरपणानं अभिनंदन करायला आलो। तुम्ही आज खासदार राजू शेट्टींना जाहीरपणानं पाठिंबा दिला आणि जातीवादाचं राजकारण करणाऱ्याच्या मंडळीला एक जोरदार तक्रार दिली। या देशातला रखवालदार, या चौकीदार अजून म्हणायच्या आधीच तुम्ही तो अरे खरंच चौकीदार। या देशामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, वर नरेंद्र, खाली देवेंद्र आणि देशामध्ये आहे दारिद्र्य। कोणीही समाधान नाही, कोणाकडे पैसे नाही आहेत, कुठला धंदा चालून झालाय। लोकांना विचारलं तर पैसेच नाही म्हणतात, धंदाच चालत झालं। ही परिस्थिती देशामध्ये आलेली आहे, दारिद्र्य आलेले आहे। हे विरोधक काही बोलतील, ती जातीचं काढ काढतील। आता बहुजन समाज, शेतकरी हे बहुजन समाजाचा असतो, लक्षात ठेवा, बाकी कुठला समाज नसतो, बहुजन समाज। आणि राजू शेट्टी साहेबांनी जे दर दिलेला आहे हे असं नाही की जैन समाजाला वेगळा दर आहे, मराठा समाजाला वेगळा दर आहे, जैन मुस्लिम समाजाला वेगळा दर आहे, असं आहे काय? सगळ्यांना दर आहे की नाही? त्यामुळे जातीवादीचा विषयच नाहीये, लक्षात ठेवा। विरोधका कुठलाही मुद्दा नाहीये, त्यामुळे त्यांनी भावनिक मुद्दा करण्याचं काम करतील। आपण जागृत होणे गरजेचं आहे। शेट्टी साहेब हे आपले नेतृत्व आहे, शेतकरी नेते आहेत, त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण राहूया। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये शेतकरी जगला पाहिजे भूमिका छत्रपती ग्रुप घेऊन जातो आणि म्हणून प्रमोदांनी महाराष्ट्रातल्या तमाम छत्रपती ग्रुपच्या मावळ्यांना आदेश काढला की तुम्हाला काय वाटतं, लोकसभेची निवडणूक होऊ घातलेले अनेक लोकांच्याकडून आपल्याला फोन येत आहेत, कॉल येत आहेत, गाठीभेटी चालू आहेत, काय केलं पाहिजे? छत्रपती ग्रुपच्या अनेक मावळ्यांनी सांगितलं, दादा तुम्ही छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नंतर तुम्ही आम्हाला आमच्या स्वतःच्या लहान भावासारखं मानतात, म्हणून दादा तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्याच्या पाठीशी राहायला सांगा। छत्रपती ग्रुपचा मावळा नेटानं नव्हे रक्तानं त्याच्या पाठीशी राहणार। आज अनेक नेत्यांच्या मनामध्ये गुदगुल्या उठायला लागल्यात, अनेकांना वेगवेगळे स्वप्न पडायला लागलेत, पण प्रमोद पाटलांना कधी अशी स्वप्न पडत नाही, छत्रपती ग्रुपच्या कुठल्याच मावळ्याला अशी स्वप्न पडत नाही। साम दाम दंड भेद घेऊन त्या ठिकाणी छत्रपती ग्रुपचा मावळा जर एकदा मैदानात उतरला तर त्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय थांबत नाही। की देशामध्ये शेतकरी चळवळ टिकवायचा असेल तर खऱ्या अर्थानं राजू शेट्टी सारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी लोकसभेत परत एकदा गेला। अहो देश चालवायला तुम्हाला पहिली 5 वर्ष लागतात, परत म्हणता अजून 5 पाहिजेत। राजू शेट्टी साहेबांना पण अजून 10 वर्ष पाहिजे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।